अच्छा, तर काल आपण काही डिव्हिजनचे एक्झाम्पल बघितले होते. आज पुन्हा डेसिमल डिव्हिजनचे काही एक्झाम्पल बघूया. हे का नाही, इकडे लक्ष द्या. पुन्हा 0.045 अपॉन 0.9 बरोबर आहे. इथपर्यंत माहिती आहे. पॉईंट नंतर किती करा हाऊसेस 1 and 2, 1 2 3. इथं खाली किती आहे 1 हाऊसेस. आपल्याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागतं, 1 आणि 2. मग काय झालं 45 अपॉन, कारण पुढचं काढून टाकायचं आणि खाली 900 आला बरोबर आहे. पुन्हा लक्ष द्या, 9 1 जा 9, 9 5 जा 45. मग 5 अपॉन काय आलं रे 100. 5 अपॉन 100 म्हणजेच काय 0.05. ओके, क्लिअर दॅट. पुढे लक्ष द्या, पुन्हा एक्झाम्पल 0.042 होल अपॉन 0.04. पॉईंट नंतर 1 2 3 हाऊसेस 1 2 3 केले, बॅलन्स झालं. बॅलन्स कंडिशन महत्वाची. इकडे लक्ष द्या, 42 अपॉन 40. ओके, इकडे लक्ष द्या. आता याच्यात लक्ष देणं महत्वाचं आहे. बघा आता हे ऑलरेडी पॉइंट मध्ये उत्तर येईल, पुन्हा ते पॉइंट मध्ये लिहायचं. मग कसं उत्तर येईल तर त्याच्यासाठी नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. 4 1 जा हा 0. ओके, 4 1 जा 4. याला जातो का नाही, हा 2 4 पेक्षा लहान आहे. मग तिथे काय घ्यायचा, काय घ्यायचा, काय घ्यायचा बोला 0. मग पॉइंट 2, कारण 2 घेतला, 2 म्हणजे 20 झाला. मग 4 5 जा 20. काय उत्तर आलं रे 10.5 अपॉन 10. 10.5 अपॉन 10. पॉइंट नंतर एक 0 आहे, तो पुन्हा एक 0 इकडे सरकवायचा. म्हणजे 10.5 अपॉन 10. पॉइंट नंतर एक घर आहे, पुन्हा हा पॉइंट इकडच्या घरात सरकवायचा. म्हणजे 1.05. याचं काय आलं 1.05. हे महत्वाचं आहे समजणं. एक घर पुन्हा सरकलं, एक डिजिट पुन्हा सरकला. पुन्हा लक्ष द्या, 0.004 डिवायडेड बाय 0.04. बॅलन्स केलं, 4 1 जा 4 आणि 8 40. ओके, पुन्हा 4 1 जा 4, 4 1 जा 4 आणि हा 0. 1 अपॉन 10 म्हणजेच काय रे बाळांनो 0.1. समजलं, क्लिअर दॅट. बरोबर, व्हेरी गुड. पुन्हा लक्ष द्या, 0.008 डिवायडेड बाय 0.2. बॅलन्स केलं, 8 अपॉन 200. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 अपॉन 100 म्हणजे 0.04. पुन्हा 0.008 डिवायडेड बाय 0.04. पुन्हा पॉइंट 8 अपॉन 40 बरोबर आहे ना. 4 1 जा 0, 4 2 जा 8, 2 अपॉन 10 म्हणजेच काय रे 0.2. पुन्हा लक्ष द्या, 648 होल अपॉन 0.006. मला सांगा याच्या मागचे जे 0 आहे याच्या काही काम नाही. लिहा किंवा नाही लिहा याला काही फरक पडत नाही, परंतु पॉइंट इथे पण द्यावा लागेल आणि हे बॅलन्स करावं लागेल. म्हणजे 648 होल अपॉन 6. आता क्लिअर झालं. 6 1 जा 6 1 जा याचे 0 0 1 2 3. 6 1 जा 6. इथं जात नाही, इथं घ्यावं लागेल 0. 6 8 जा 6 8 48. 6 8 जा 48 आणि हे 0 0 0. मग काय उत्तर आलं 108,000. संपलं एक्झाम्पल. कळालं. ओके, कोणाकोणाचे आले बरोबर वरात करा. व्हेरी गुड. तर इकडे लक्ष द्या, पुन्हा एकदा एक्झाम्पल्स घेतले आपण. 0.0033 अपॉन 0.6. बघा बाळांनो, इथं काय घ्यावं लागेल आपल्याला 0 0 0 बरोबर आहे फर्स्ट स्टेप. नंतर काय 33 अपॉन काय रे 6 0 0 0. 3 टाइम 0. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6. ओके, बघा 11 अपॉन 2 0 0 0. आता पुन्हा डिवाइड करून घ्यावं लागेल बरोबर आहे ना. डायरेक्ट 6 न पण केलं तरी चालतं, पण मग काही हरकत नाही. 2 1 जा 2, 2 5 जा 10.
आता काही नाही, इथं पॉईंट घ्यावा लागेल. बरोबर आहे. 1 वाचला 10 झाला. 2 5 10. काय आलं रे? 5.5 होल अपॉन 1 2 3,000. बघा आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथं 5.5 ऑलरेडी उत्तर आहे. 1 2 3 म्हणजे 1 2 3 इथं पॉईंट, हा पॉईंट काढून टाकायचा. 0.0055 कोणाचं आलं? कोणाचं असेल? पुढे 0.00048 होल अपॉन 2. ओके, 2 इथं पॉईंट नंतर 1 2 3 4 5. पुढचे 0 काही घेऊ नका. 48 अपॉन 2. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 2 1 2 2 2 4 2 4 8. 24 अपॉन 0.2345. 1 व्यवस्थित लक्ष द्या. पुढे काय रे? 0.0078 होल अपॉन 0.08 नंतर 00 वाढून 78 अपॉन 800. ओके, डायरेक्ट 8नेच करून टाका. 8 1 8 8 9 72. 8 9 72. बरोबर आहे का? 6 उरले, 60 झाले. बरोबर आहे ना? 60. 8 7 56.